सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्या मोबाईलवर इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे, त्यावर अनेक व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात बघत असतो, तर कधी कधी चित्रपटसुद्धा बघत असतो। पण मात्र चित्रपट बघण्याची जी खरी मजा आहे ती थिएटरमध्येच आहे आणि थिएटरमध्ये जाऊन कुठला चित्रपट पाहावा किंवा कुठला नाही पाहावा हेच आपला प्रश्न पडतो की बाबा हे पिक्चर जाऊन पाहावा का नाही, पाहावा तर मग कोणता पाहावा, मग पाहिल्यानंतर काय, अशा अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात। मग सध्या एक चित्रपट आता सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि अनेक जण त्याला पाहण्यासाठी गर्दीसुद्धा थिएटरमध्ये करत आहेत आणि तो चित्रपट म्हणजे स्त्री 2। स्त्री 2 हा एक हिंदी चित्रपट आहे आणि हा चित्रपटाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, कारण की 2 दिवसात त्यांनी अनेक चित्रपटांना मागं टाकत मोठी कमाई केलेली आहे। मग हा जो स्त्री चित्रपट आहे या चित्रपटामध्ये नेमकं असं काय आहे की ते चित्रपट आपण पाहिला पाहिजे किंवा नाही पाहिला पाहिजे। तर आपण जर स्त्री चित्रपटाबद्दल विचार केला किंवा हा चित्रपट पाहायचं ठरवलं तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात विचार येतो की हे चित्रपट भूताचा आहे, या पिक्चरमध्ये भूतं दाखवलेली आहेत, त्यामुळं आपल्याला भीती वाटू शकते, आपण घाबरू शकतो किंवा एक थरारक अनुभव घेण्यासाठी सुद्धा अनेक जण हा चित्रपट पाहत आहेत। पण मात्र या स्त्री चित्रपटामध्ये थरारक काही सीन आहेत, त्याच्यामध्ये काही भूतांच्या दाखवलेल्या आहेत, पण मात्र ते तेवढेही भेव घालत नाहीत की जेवढं बघून भीती वाटत असते किंवा मोठा थरार होईल असं काही नाही। त्या चित्रपटामध्ये एक कॉमेडी सीनसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि कॉमेडी बरोबरच हॉरर म्हणजे कॉमेडी हसता हसता भीती कशी वाटते ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। सुरुवातीला जी स्टोरी सुरू होते त्यामध्ये आपल्याला अधिक जास्त कॉमेडीज बघायला मिळते आणि कॉमेडी बरोबरच आपल्याला त्या अनुभवसुद्धा येतो भीतीचा। पण मात्र एवढं पण काही जास्त भीतीसारखं या चित्रपटामध्ये नाही आहे, कारण की यामध्ये दाखवलेला जो सरकटा नावाची भूमिका आहे किंवा जो सरकटा नावाचं भूत आहे ते सरकटा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मुंडके असतात, त्याला मुंडकं नसतं, तो गावकऱ्यांना भीती दाखवण्याचं काम करत असतो। पण ते काही दाखवलेलं जे भूत आहे ते पूर्ण ॲनिमेटेड वाटतं आणि प्रत्यक्षात ते पाहताना भीती वाटत नाही। जरी ते 3D सारखंच मोठमोठाला आवाज किंवा जवळ येऊन दाखवल्यासारखं जरी असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीने आपण एखादं कार्टून पाहतो किंवा कुठलं तरी ॲनिमेटेड व्हिडिओ पाहतो त्या पद्धतीचा अनुभव हा चित्रपट पाहताना येतो। खरंच प्रत्यक्षात भूत आहे काय आहे हे असं काही वाटत नाही, कॉमेडी म्हणून एक अनुभव म्हणून त्या ठिकाणी तो चित्रपट पाहायला जाऊ शकतो, पण भीती वाटण्यासारखं या चित्रपटामध्ये काही नाही। जास्तीत जास्त कॉमेडीचाच वापर या चित्रपटामध्ये केला गेला आहे आपल्याला असंच या ठिकाणी वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीनं एक स्त्री त्या भूतासोबत लढते आणि त्याला ठार करते आणि स्त्रीची ताकद काय असते हे त्या चित्रपटामधून दाखवून दिले। पण मात्र अनेकांना हा चित्रपट पाहून मोठ्या प्रमाणात घाबरले, त्यांना भीती वाटते असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे। मग आता हा चित्रपट पाहावा का नाही पाहावा हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे, कारण की या चित्रपटामध्ये थरारक अनुभव आहेच, पण मात्र त्याबरोबर कॉमेडीसुद्धा आहे। ज्यांना कॉमेडी चित्रपट आवडतात आणि त्याबरोबर भीती वाटून घ्यावी किंवा असे हॉरर चित्रपट आपण पाहिले पाहिजेत असं ज्यांना वाटतं त्यांनी नक्की हा चित्रपट पाहावा आणि मग आपला अनुभव या कमेंट बॉक्समध्ये शेअर करावा। जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।